स्वामी समर्थांचं दर्शन घेणार आहोत आता। श्री स्वामी समर्थ। हे बघा मित्रांनो, या ठिकाणी दो मोठा आहे नाही का। आपण तर मित्रांनो अभी मालूम नहीं पड़ेगा आपको। ब्रह्मगिरीचा ब्लॉग एंड झालेला आहे आपला आणि आता नागपूरचा प्रवास आपला सुरू होणार आहे। आणि नागपूरच्या प्रवासाला सुरुवात जी आमची झालेली आहे मित्रांनो, ते आम्ही स्वामी समर्थ महाराजांचं जे केंद्र आहे नाशिक मधलं, त्या केंद्रामध्ये जाऊन स्वामी समर्थांचं दर्शन घेणार आहोत आता। आणि नागपूरच्या परतीच्या प्रवासाला आपली सुरुवात होणार आहे। आता आम्ही स्वामी समर्थांचं जे केंद्र आहे इथलं, त्या केंद्राकडे आलो आहे। तुम्ही बघू शकता परिसर इथला भव्य दिव्य आहे। इथे राहण्याची पण सोय आहे मित्रांनो, जी की आम्हाला आधी माहीत नव्हती। आणि या ठिकाणी नाही का प्रसादालय पण आहे, त्यामुळे ती पण आमची सोय झालेली आहे आता। तर आता आम्ही तिकडे निघतोय। तर हे समोर बघा मित्रांनो, हे आहे स्वामी समर्थांचं केंद्र या ठिकाणी। आणि आता आम्ही तिकडे दर्शनाला जातोय। तुम्ही परिसर जर बघितला तर खूप मोठा परिसर आहे या ठिकाणी। म्हणजे खाली भरपूर अशी पार्किंगची व्यवस्था आहे। त्यानंतर रूम्स पण इथे अवेलेबल आहेत मित्रांनो। आणि एकदम प्रशस्त असं परिसर या ठिकाणी दिसतोय मित्रांनो। आता आम्ही स्वामी समर्थांचं दर्शन घेतो मित्रांनो। आणि त्यानंतर आम्हाला भूक तर खूप जास्त लागली आहे सगळ्यांनाच, कारण ट्रेकिंगला सकाळी ब्रह्मगिरी ट्रेक करायचं होतं, त्यामुळे काहीच खाल्लेलं नाही आहे मित्रांनो। म्हणजे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर एक चहा प्यायलो आम्ही, आणि त्यानंतर ब्रह्मगिरी चढेपर्यंत पाणीसुद्धा नाही पिलं आम्ही, म्हणजे काहीच नाही। आणि आता वरती चढल्यानंतर मग पाणी वगैरे घेतलं, पाणी पिलो आम्ही, लिंबू सरबत घेतलं। त्यानंतर थोडंसं स्टेबल झालं आम्हा सर्वांना। आणि आता इथे येऊन इथे प्रसादालयाची व्यवस्था आहे म्हणलेत, आणि इथे जेवण करावं लागेल मित्रांनो। आता खूप जास्त भूक लागली, पण त्यापूर्वी आपल्याला स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायचं आहे। तर आधी आपण ते पण करूया, चला मित्रांनो। हे बघा मित्रांनो, या ठिकाणी पाय धुण्यासाठी नाही का पाणी पण आहे। आणि ते इकडे हे बघा कोकम आणि ताकाचे फायदे वगैरे लिहिले, त्या ठिकाणी देणगी वगैरे स्वीकारण्यासंदर्भात आहे। आणि श्री स्वामी समर्थ। खूप भव्य दिव्य मंडप आहे मित्रांनो, बघा तुम्ही नाही का। आणि खूप छान अशी व्यवस्था दिसते मित्रांनो या ठिकाणी, खूप छान। गुरुचरित्र अध्याय 37 ओवी नंबर 99 काढलेला अध्याय 37 ओवी नंबर 99। मित्रांनो हे प्रसादालय आहे इथलं, आणि आता आम्ही इथे प्रसाद घ्यायला आलो। ते बघा मित्रांनो, इथं आम्ही प्रसाद आता घेतलेला आहे आणि प्रसाद खाऊन आलो आहे सर्वजण। मित्रांनो स्वामी समर्थांचं दर्शन मस्त झालेलं आहे आपलं आता। दर्शन घेतलं आम्ही सर्वांनी, कारण तिथे व्हिडिओ आणि फोटो काढण्यास मनाई होती, त्यामुळे काय आपण ते शूट करू शकलो नाही मित्रांनो। पण प्रसादालयातले जर मी तुम्हाला दाखवलेलं आहे, प्रसादालयामध्ये 30 रुपयामध्ये भरपेट जेवण आपल्याला मिळते। त्या ठिकाणी आम्ही जेवण केलं आहे आता। एकंदरीत
छान दर्शन झालं स्वामी समर्थांचं. आणि आता आमचा पुढचा प्रवास आम्ही करणार आहोत मित्रांनो. आता नागपूरला पोचायचं आहे आपल्याला. आता आम्ही इथून नाशिकला जाणार आहेत. नाशिकवरून सिन्नर फाट्यावरनं डायरेक्ट समृद्धी महामार्ग, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग यावरती आपण गाडी हे करणार आणि सरळ आपण नागपूरला चालले जाणार मित्रांनो. तर आता 1:30 वाजत आहे. तर मे बी आम्हाला आज संध्याकाळी साधारणतः 10-1 वाजतील अशी शक्यता आहे. आता पाहू आता किती वाजता काय होते ते, नाही का. तर चला, म्हणजे जर रात्र झाली तर आपल्याला रात्रीचं पण तुम्हाला मी थोडंसं दाखवतो समृद्धी हायवेचं, नाही का. रात्रीला कसा व्ह्यू असतो, काय असतो, रात्रीला काय आपण प्रिकॉशन्स वगैरे घ्यायला पाहिजेत, नाही का. तर आपण ते पण तुमच्यासोबत मी शेअर करेल आज. तर चला मग मित्रांनो, आता इथून निघतो आम्ही. तर मित्रांनो, आम्ही नाशिकमध्ये पोहोचलेलो आहोत आणि आपल्या अथर्वला आपण या ठिकाणी टाटा बाय बाय करणार आहोत. कारण त्याला जायचं आहे पुण्याला, त्यामुळे आम्ही त्याला इथे बस स्टॉपला सोडणार आहोत मित्रांनो. तर अथर्व बाय. मग आता बाय, भेटू परत. हे बघा, समृद्धी महामार्गावर आपण जस्ट एंट्री घेतोय आता. सिन्नर बायपास, सिन्नर फाटा इथून. आणि हे बघा टोल गेट आपल्याला समोर दिसले आता लगेच, नाही का. इथे परत आपली या रोडवर टोलसाठी एंट्री होईल. In 600 meters, merge with Hindu Hriday Samrat Balasaheb Thackeray Maharashtra Samriddhi Mahamarg. GPS लावलं होतं आपण. GPS मधली बाई पण आपल्याला सांगत आहे कुठल्या रोडवर वगैरे आपण जातोय, नाही का. आणि बघा आता इथे एंट्री झाल्यानंतर आपल्याला नागपूरच्या जवळचं वायफळ टोल गेट आहे, तिथे आपल्याला टोल कटला जाईल आपला, नाही का. तर चला, परत समृद्धी महामार्गावरचा प्रवास मित्रांनो आपला सुरू झालेला आहे. आणि यावेळेस आता जवळपास 580 किलोमीटर एवढं डिस्टन्स आपण क्रॉस करणार आहेत यावरती मित्रांनो. एक समोर आता आपल्याला बोर्ड दिसेल 200 मीटर अहेड. या बोर्डचं बऱ्यापैकी आपल्याला जी माहिती असायला पाहिजे की 2 वाहनांमध्ये जे डिस्टन्स आहे, हे म्हणजे एकाच लेनमध्ये जे समोरचं वाहन आहे त्या वाहनामधला जो डिस्टन्स आहे तो 200 मीटरपेक्षा जास्त असायला पाहिजे मित्रांनो. हायवेवरती आपण ड्राईव्ह करत असताना त्याचे ते इन्स्ट्रक्शन्स तिथे दिलेले आहेत. आणि आता एक आपल्याला समोर आता एक मोठा बोर्ड दिसेल, त्यावरती प्रत्येक लेनवर जी स्पीड आपण ठेवायला पाहिजे, नाही का, त्याची पण माहिती आपल्याला आता दिसेल. दाखवतो तुम्हाला सर्वांना, नाही का. हे बघा 80, 100 आणि 120 असं त्याच्यावरती लिहिलेलं होतं. म्हणजे थर्ड लेन जो आहे सगळ्यात शेवटचा तो 80चा, ज्या लेनवरती आपण आता गाडी आपली जाते ती 100 आणि त्याच्या बाजूचा जो पहिला लेन आहे तो 120 स्पीडचा लेन आहे मित्रांनो. हे बघा आपण छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबादच्या जवळपास पोचलेलो आहोत. आणि हे एक महाकाय डोंगराला पोखरून समृद्धी महामार्ग मधून कसा काढलेला आहे तुम्ही बघा. आता जस्ट तुम्हाला दाखवतो मित्रांनो. हे बघा मित्रांनो, या ठिकाणी दौलताबाद पोलीस स्टेशनची सीमा हद्द चालू होती वाटतं. बघा किती सुंदर व्ह्यू आहे, नाही का. त्या दिवशीच्या प्रमाणे आजही समृद्धी महामार्गावरती जास्त काही ट्रॅफिक नाही आहे मित्रांनो. हायवे पूर्णतः मोकळा दिसतोय. आणि हे बघा समोरच काहीतरी रोडचं काम आहे चालू का रंगरंगोटी चालू आहे. बघा रंगरंगोटी चालू आहे. हे जे पिलर्स आणि बाजूला जे काही आहे ना, याला बघा अशी रंगरंगोटी सुरू आहे. भरपूर सुशोभीकरणाचंच काम चालू आहे मित्रांनो. तर मित्रांनो, समृद्धी महामार्गावरचा म्हणजे नाशिक ते
नागपूर दरम्यानचा एकमेव बोगदा जो आहे तो बोगदा संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरच्या जवळ आहे. आपण औरंगाबादला जस्ट एक्झिट केलेलं नाही का आता, आणि त्याच्या बाजूलाच आता हा एकमेव बोगदा आपल्यासमोर दिसतोय. जो बोगदा तुम्हीच पहा आता की किती मोठा आहे नाही का. आपण जस्ट आता त्यामध्ये एंटर होतोय. बघा बोगद्यात आपण एंट्री घेतली आहे. आणि हा बोगदा एक्झिट झालेला आहे मित्रांनो. खूप मोठा बोगदा. तर एवढा मोठा बोगदा होता की तो सुरू झाला आणि म्हणजे क्षणामध्येच एक साधारणतः 5 सेकंद किंवा 10 सेकंदामध्ये संपून गेला. मित्रांनो, आपण सिन्नर फाट्याच्या जवळ समृद्धी महामार्गाला एंट्री घेतलेली होती आणि तिथून म्हणजे आता 6 वाजलेले आहेत मित्रांनो. जवळपास आम्ही 200 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर कापून या ठिकाणपर्यंत पोहोचलेलो आहोत. आणि या 200 किलोमीटरच्या अंतरामध्ये म्हणजे आम्ही ज्या साईडला नागपूरला निघालो होतो त्या साईडला 200 किलोमीटरच्या अंतरानंतरच एक पेट्रोल पंप लागलेला आहे. मध्ये कुठेही पेट्रोल पंप अवेलेबल नव्हता. म्हणजे तुम्हाला इव्हन चहा, कॉफी, नाश्ता याच्यासाठी जर काही करायचं असलं तर त्यासाठी सुद्धा काहीच व्यवस्था अरेंजमेंट नव्हती मित्रांनो. म्हणजे त्यासाठी मी सांगितलेलं होतं की गाडी समृद्धी महामार्गावरून घेऊन जाताना पेट्रोल, तुमच्यासोबत असलेलं स्नॅक, पाणी बॉटल, हे ते सगळं आपल्याला सोबत घेऊन जावं लागणार. तर हा एक एक्सपिरियन्स म्हणजे आम्हाला घडला. आता इथं आल्यानंतर मस्तपैकी आम्ही नाश्ता केला मित्रांनो आणि चहा वगैरे घेतला. आता 6 वाजून 10 मिनटं झालेली आहे जवळपास. आता इथून जवळपास 330 किलोमीटर नागपूर बाकी आहे. इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे मित्रांनो. आणि आता इथं पेट्रोल आम्ही ते काय भरलेलं नाही गाडीमध्ये. आणि इथून आता आम्हाला तरी नाही म्हटलं तरी 10 वाजतील मित्रांनो नागपूरला पोहोचायला. तर असा आहे मित्रांनो एक्सपिरियन्स होता तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी मी आता शेअर केलेलं आहे मित्रांनो. चला मग आता आपला प्रवास पुढचा चालू करूया. तर मित्रांनो आता किती वाजलेत बघा, 8 वाजलेले आहेत. अजून 230 किलोमीटर अंतर आपलं बाकी आहे नागपूरला पोहोचायला. समृद्धी हायवेवरती आता रात्र झाली नाही का, पूर्ण नाईट 8 वाजलेले आहेत. तर रात्रीचा व्ह्यूसुद्धा आपल्या सर्वांना दाखवतो मित्रांनो आज नाही का. तर चला मग दाखवतो तुम्हाला. तर हे बघा मित्रांनो नाईट व्ह्यू नाही का समृद्धी एक्सप्रेसवेचा. हा एकदम नाईट व्ह्यू आहे. खूप मस्त वाटतं नाही का. पण रात्रीच्या वेळेला नाही का, जे दिवसा तुम्ही नॉर्मल स्पीडनं ज्या जाता त्या नॉर्मल स्पीडनं तुम्ही गाडी चालवू शकत नाही मित्रांनो रात्री. कारण दिवसा आपल्याला समोरून येणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात नाही का. पण रात्रीला आपल्याला खूप साऱ्या रात्र असल्यामुळे हिडन गोष्टी आपल्याला दिसत नाहीत. समोर कोण आहे, काय आहे, कसं म्हणजे होणार आहे ते सगळं नाही का. त्यामुळे रात्रीचा प्रवास करत असताना आपल्याला स्पीड नॉर्मली आपल्याला कमीच ठेवून चालावं लागणार आहे मित्रांनो. आपण आता कारंजा लाडला पोहोचलो आहे आणि या ठिकाणाहून जवळपास 205 किलोमीटर अजून नागपूर राहिलेलं आहे मित्रांनो. तर आम्हाला साधारणतः आता मला वाटते की 11:30च्या जवळपास आम्हाला वेळ होईलच पोहोचायला नाही का. तुम्ही पहा मस्त नाईट व्ह्यू हा खूप सुंदर दिसतोय. रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाही का असे फ्लड लाईट्स लावलेले आहेत. ज्या ज्या ठिकाणी टोल एक्झिट आहे नाही का, टोल एक्झिटच्या तिथेच असे फ्लड लाईट्स लावलेले आहेत. त्यामुळे जरासं अजून छान दिसत आहे सगळं.
30 किलोमीटर आहे अजून नागपूर. बरालो 1 घंटा. काका की वजह से आ गए हम जल्दी. टोल फाडला, आम्ही निघालो पुढे. तर मित्रांनो आता रात्रीचे 11 वाजलेले आहेत आणि आता आम्ही पोहोचलो ऑफिसमध्ये. जे रेकॉर्ड ठेवायचा तो रेकॉर्ड वगैरे सर्व ठेवला आहे. आणि आता घरी पोचले. खूप थकलेलो आहे मित्रांनो आणि आता फक्त झोपायचं आहे जस्ट. त्यामुळे आजचा ब्लॉग आपण याच ठिकाणी एंड करूया. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.